दंडवत प्रणाम। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। रिद्धपूर चरित्र लिया क्रमांक 103 लेकी जावाई येती आहे म्हणणे। सावळापूर गावात एका ब्राह्मणाची सून होती। तिला बिचारीला आईवडील नव्हते, म्हणून माहेरही नाही। सासरचे तिचा खूप छळ करायचे, तिला मारहाण करायचे। तू ते कोणी माहेरीची असती तरी तेथ नेऊनी घालिता, तुला माहेर असते तर तुला तिथे नेऊन सोडले असते, असे तिला घालून पाडून बोलायचे। तिने कोणाकडून तरी रिद्धपूरला राऊळ आहेत आणि राऊळांच्या लीळा ऐकल्या होत्या। एके दिवशी सासरच्यांनी तिला मारले आणि जाये निदैवांचे निदैवे म्हणत शिव्या दिल्या। ती स्त्री रागाने रडत तशीच रिद्धपूरच्या दिशेने निघाली। तिच्या पाठोपाठ तिचा नवराही निघाला। गावाबाहेर आल्यावर पतीने विचारले, ऐसी तू कवणीकडे जातसी? स्त्री ठामपणे म्हणाली, मी आपलिया माहेरा जातीये। पती म्हणाला, तुझ माहेर कैचे इकडे? ती म्हणाली, मज कैसे माहेर नाही? हे नव्हती रिधौरा राऊळ असती, ते माझे माहेर। ह्यावर पती गप्प राहिला। ती पुढे रिद्धपूरच्या दिशेने चालू लागली। तिच्या पाठोपाठ तिचा नवराही चालत होता। असे मागेपुढे चालत दोघे रिद्धपूरला राऊळांकडे जात होते। इथे सकाळच्या पूजावसरानंतर राऊळांचे पलंगावर आसन होते। जवळपास भटोबास, भाईंभट आणि सर्व भक्तजन होते। अचानक राऊळ अनुकार करत स्वतःशीच बोलू लागले, आवो मेली जाये लेकी जावाई येताती म्हणे। ने म्हणे, आवो मेली जाये एलची म्हणे। मेली जाये लेकी जावाई उटावी म्हणे। न्हाणावी म्हणे। लेकी चिरचोळी घ्यावी म्हणे। जावायासी पागपासवडी घ्यावी म्हणे। बरे जेव घालावे म्हणे। क्षेम देईल मानू करावा। राऊळांचे असे बोलणे ऐकून भटोबास आणि भाईंभटांना प्रश्न पडला। ते आपापसात बोलू लागले, काय पा गोसावियांची लेकी जावाई कोठे असती ते आजी येताती? त्यांनी आबाईसाला विचारले, आबाई गोसावियांसी लेकी असे? आबाईसा म्हणाल्या, गोसावियांसी विवाहोची नाही झाला। मा लेकी कैसीत? भटोबास आणि भाईंभटांनी विचारले, तरी गोसावी काय म्हणताती? आबाईसा म्हणाल्या, तरी कव्हणी सदैव येत असेल आणि काहीच वेळात सावळापूरची राऊळांची लेक राजमठाच्या दारात आली। राऊळ राजमठाच्या ओसरीवर गेले। तिथे तिला राऊळांचे दर्शन झाले। राऊळांचे पलंगावर आसन झाले। राऊळांनी आपल्या लेकीला आणि जाव्याला क्षेमालिंगन दिले। राऊळांना मिठी मारून लेक ओक्साबोक्शी रडत होती। जाव्यही राऊळांच्या श्रीचरणा लागला। असे राऊळांनी आपल्या लेकीचे आणि जाव्याचे स्वागत केले। मग आबाईसा दोघांना स्वयंपाक घरात घेऊन गेल्या। तिथे दोघांना उठणे लावले, त्यांना स्नान घातले। जाव्याला मोठ्या थाळीत जेवण वाढले। तो जेवला। नंतर लेक ही जेवली। 2-4 दिवस दोघे राऊळांजवळ राहिले। नंतर एकदा पती आपल्या पत्नीला म्हणाला, आता राऊळांसी अनुज्ञा मागाना। घर सुने असे राऊळांची लेक आबाईसाला म्हणाली, आई आता आमते पाठवा। घर सुने असे सांडूनी आलो असो आबाईसाने भाईंभटांना सांगितले। भाईंभटांनी राऊळांच्या लेकीसाठी साडी चोळी घेतली। जाव्यासाठी फेटा, सुती सदरा आणि धोतर घेतले। नंतर आपल्या घरी निघताना आबाईसाने दोघांना उठणे लावून अंघोळ घातली। भोजन वाढले। नंतर लेक भाईंभटांनी दिलेली साडी चोळी नेसून राऊळांच्या श्रीचरणा लागली। जाव्यानेही फेटा, सदरा आणि धोतर घातले आणि श्रीचरणा लागला। आबाईसाने जोडप्याला शिदोरी दिली। शिदोरी घेऊन दोघे निघाले। भटोबास, भाईंभट, आबाईसा आणि सर्व भक्तजन त्यांना काही अंतरावर सोडायला गेले। भाईंभट जाव्याला म्हणाले, नायको, हे आता गोसावियांची लेकी। आता झणे सासूरवास करा, ही आता राऊळांची लेक आहे। आता खबरदार सासरवास कराल तर? जावाई म्हणाला, आता कैसा सासरवास?
येचेनी हा ठावो मज जोडला मग ते दोघे सावळापूरच्या दिशेने निघाले. नंतर पुढे कधी काही गोडाचे जेवण केले किंवा काही चांगला पदार्थ केला तर एका टोपलीत घालून ती रावळांसाठी आधी घेऊन यायची. रावळांना उपहार करायची. त्याच वेळी रावळ त्या पदार्थांची आरोगणा करायचे. ज्या दिवशी ती यायची त्या दिवशी रावळांजवळ राहायची. दुसऱ्या दिवशी आपल्या घरी जायची. एके दिवशी रावळांच्या लेकीने छान धिडरे केले. टोपलीभर धिडरे आणि लहानशा किटलीमध्ये तूप घेऊन ती रिद्धपूरला आली. उंचमठाच्या दक्षिणेकडच्या पायऱ्यांच्या कठड्यावर रावळांचे आसन होते. तिथेच रावळांची आणि लेकीची भेट झाली. धिडऱ्यांची टोपली आणि तुपाची किटली तिने रावळांसमोर ठेवली. रावळांना दंडवत घातले, श्रीचरणा लागली. धिडरे पाहून रावळांनी खूप हर्ष स्वीकारले. रावळ टोपलीतल्या धिडऱ्यांचा घास मोडून किटलीतल्या तुपामध्ये घोळवून आरोगणा करू लागले. आरोगणा करत असताना तुपाचे थेंब रावळांच्या दाढीवरून पोटावर सांडत होते. अशप्रकारे प्रसन्नतेने रावळ आरोगणा करत होते. काही धिडरे संपले तरी रावळ आपली आरोगणा थांबवायला तयार नाही म्हणून शेवटी आबाईसा म्हणाल्या, जी जी आता पुरे की जोजी हे पीठ की जी एणे पोट दुखैल असे म्हणून आबाईसा रावळांसमोरची धिडऱ्यांची टोपली घेऊन गेल्या. रावळ म्हणाले, आवो मेली जाय गोड आहे म्हणे. आवो काह्या नेतासे आबाईसा म्हणाल्या, जी जी आता पुरे की जोजी असे म्हणत आबाईसाने रावळांना पाणी दिले. रावळांनी पाणी स्वीकारले. नंतर आबाईसाने एका वस्त्राने रावळांची दाढी आणि पोट पुसले. रावळांना विडा दिला. अशा प्रकारे रावळांची लेक नेहमी रावळांच्या भेटीसाठी यायची. पंधरवड्यात आली तर म्हाईंभट तिला चोळी द्यायचे. एका महिन्यानंतर आली तर साडी चोळी द्यायचे. 6 महिन्यानंतर म्हाईंभट लेकीला साडी चोळी आणि जाव्याला सदरा द्यायचे. ह्या लिखाणात काही चुका असतील तर क्षमस्व.